मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झालेला आहे आणि या निमित्ताने ठाकरे विरुद्ध राणे हा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। भर पावसात ठाकरे राणे भिडले। घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन, राणेंची धमकी। घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन। शिवद्रोही आडवे आले, मस्तवाल झालेत ठाकरेंचा टोला। हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले। उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून जुने हाडवैरी पुन्हा एकमेकांना भिडले। नारायण राणेंनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पुतळ्याची पाहणी केली। नेमकं त्याच वेळी आदित्य ठाकरे देखील किल्ल्यावर पोहोचले। त्यावेळी राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंची वाट अडवून धरली, तर ठाकरे समर्थकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रत्युत्तर दिलं। एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मजल गेली। यावेळी राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकीच दिली। कोणी घोषणाबाजी द्यायची नाही साहेब, पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या। मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, सोडणार। आम्ही पाहणी करायला गेलो, पाहणी करून आम्ही परत येत होतो। दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही। ते लोक अंगावर आला, आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत, आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ। आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही। आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत हो, एकही पोचू शकले नसते घरापर्यंत। तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही। दरम्यान आदित्य ठाकरेंची वाट अडवणाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली। शिवद्रोही आडवे आले, मस्तवाल झालेत अशा शब्दात ठाकरेंनी समाचार घेतला। मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल। त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत। हे शिवद्रोही कोण आहेत? हे चॅनलवरती आलेत, एकेकाला बघून मारतो। हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झालेत की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले। उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर नारायण राणेंनी देखील जोरदार प्रहार केला। ठाकरेंनी शिवाजी महाराजांचा एक तरी पुतळा उभारला का? स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारच्या खर्चाने उभारला, अशा शब्दात राणेंनी तोफ डागली। उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो? काय चांगल्या भाषेची अपेक्षा? शिवद्रोही आहे, मला त्याला सांगावं वाटतं। शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं। तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एक तरी पुतळा उभारला। स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला, आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही, शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही। या निमित्ताने ठाकरे विरुद्ध राणे हा जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली, मात्र त्यावरून ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।